मुंबई पुण्यासह राज्यात तीव्र उष्णता, काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट पाहायला मिळत आहे. आणि हा जो पाऊस आहे तो केव्हापर्यंत राहील, कुठे थोडाफार सक्रिय राहील, विदर्भात स्थिती केव्हाच बदलेल की विदर्भात पावसाची शक्यता काय आहे, सर्वच पाहणार आहोत. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. पाहूयात आज कसं राहील वातावरण. पण सर्वात प्रथम 24 तारखेला जर तापमान पाहिलं तर जळगाव मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक 43.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. आणि एवढं तापमान असूनही ते सरासरीपेक्षा फक्त 1.4 अंश सेल्सिअसनी अधिक आहे. त्यानंतर जेऊर 41, कोल्हापूर 37.2, महाबळेश्वर 32.6, त्यानंतर मालेगाव 42.6, नाशिक 39.6, पुणे 39.9, कालपेक्षा थोडंच तापमान कमी झाले. सांगली 39.8, सातारा 38.9, सोलापूर 41.4. त्यानंतर विदर्भात अकोला पुन्हा एकदा 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलेला आहे, जे की आपण त्याला उष्णतेची लाट म्हणतो. जेव्हा तापमान 45 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक जातं तेव्हा. आणि जर 40 पेक्षा जास्त असेल, सरासरीपेक्षा 4.5 जास्त असेल, तेव्हा सुद्धा उष्ण लाट ही समजली जाते. अमरावती 44.8 म्हणजे उष्ण लाट सदृश स्थिती आहे. भंडारा 41, बुलढाणा 41.5, ब्रह्मपुरी 43.7, चंद्रपूर 44, गडचिरोली 44, गोंदिया 43.2, नागपूर 43.4, वर्धा 44.4, वाशिम 42.6 आणि यवतमाळ 44 अंश सेल्सिअस. आज थोडंसं ढगाळ वातावरण सुद्धा विदर्भात पाहायला मिळालं. चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी थोडासा पाऊस झाला. तरीही विदर्भ अजूनही खूप जास्त तापलेला आहे. तापमान कमी होण्याची शक्यता नाही. मराठवाडा विभागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर हलके थेंब काही ठिकाणी झाले. 41.6 अंश सेल्सिअस, बीड 41.5, नांदेड विमानतळ 41, धाराशिव 40.4, परभणी सर्वाधिक मराठवाडा विभागात 42 अंश सेल्सिअस, उदगीर 39.4 अंश सेल्सिअस. आणि मराठवाड्यातही ढगाळ वातावरण होतं, त्याचं तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा त्याहून अधिक आहेच. कोकणात जर पाहिलं तर अलिबाग 33.7, डहाणू 35.6, हरणे 32.4, मुंबई कुलाबा 33, मुंबई सांताक्रुज 35.6, रत्नागिरी 36.3 आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा उष्ण लाट सदृश स्थिती पाहायला मिळत आहे. कोकणातही तापमान उद्या वाढण्याचा अंदाज आहे. आणि सध्या जर स्थिती पाहिली तर कमदाबाचा पट्टा हा मध्य महाराष्ट्राच्या भागातून इकडे दक्षिणेकडे विस्तारल्याने एक हवेचं जोडशासारखी स्थिती थोडीशी पूर्वेकडे मराठवाड्याकडे सुद्धा विस्तारली. आणि त्याच्या प्रभावाने या भागांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. मेघगर्जना पाऊस काही ठिकाणी गारपीट झाल्याचं कळतंय. खास करून सोलापूर जिल्ह्यात करमाळ्यात आज पुन्हा एकदा गारपीट झालेली आहे. तुमच्याकडे पाऊस झाला असेल नक्की कमेंट करून कळवा. उत्तर भारताकडे एक पश्चिमी आवर्त येतो, त्यामुळे उत्तर भारताकडे तापमान वाढलेलं राहील. धुळीचे वादळ पाहायला मिळतील. आणि साधारणतः ही थोडी सॅटेलाइट इमेज जुनी आहे. पुणे शहराच्या आसपास पाऊस झाला. तळेगाव दाभाडा इकडचं पाऊस झालेलं कळतंय. दौंड शिरूरच्या भागांमध्ये पाऊस झाला. जुन्नरकडे पाऊस झाला. सातारा, कोरेगाव, कराडच्या आसपास पावसाचे ढग आहेत. सांगली ते बऱ्यापैकी काही ठिकाणी पाऊसचे ढग पाहायला मिळाले. करमाळा, बार्शी याच्या आसपास पावसाचे ढग होते. माढ्याकडे थोडे पाऊस जातील. त्यानंतर सोलापूरच्या दक्षिण भागात, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटकडचा पाऊस होईल. धाराशिवच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत. लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालन्याकडे पावसाचे ढग आहेत. चांदवड, निफाडच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा गडगडाट पाहायला मिळाला. थोड्या भागांसाठी थोडासा पाऊस झालाय, पण आता ते ढग विरून गेलेले आहेत. आणि मुंबई आणि पुण्याचे जे घाटाचे मुंबईच्या आसपास सध्या वातावरण कोरडं आहे, पण पुण्याच्या घाटात जे काही पावसाचे ढग आहेत ते पश्चिमेकडे सरकत आहेत. त्यामुळे ठाण्याच्या अंतर्गत भागात शहापूर, मुरबाड, तसं तिकडे रायगडचं कर्जतच्या आसपासचे भाग असेल, या ठिकाणी वादळी वारे पाहायला मिळतील. थोडासा पाऊस झाला तर होईल. आणि जास्तच वातावरण अनुकूल झालं तर हे मुंबईपर्यंत सुद्धा वारे पोहोचतील. ढग सुद्धा पोहोचू शकतात, पण अजून जास्त कन्फर्मेशन नाहीये. काय बदल झाला तर नक्कीच कळवण्यात येईल. अजून इतर ठिकाणी जर पाहिलं तर गडचिरोली दक्षिण भागात थोडेसे पावसाचा ढग दिसतोय. रात्री उशिरा कोल्हापूरच्या काही भागांमध्ये थोडाफार पाऊस होईल. सातारा, पुण्यात पाऊस होईल. सोलापूर, अहिल्यानगरच्या भागांमध्ये पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगर, जालन्याकडे छोटेसे ढग आहेत, पण आता ते जवळपास विरून जाऊ लागलेले आहेत. जास्त त्याच्यापासून मोठ्या क्षेत्रावर पाऊस नाहीये. लातूरकडे थोडा पाऊस होईल. धाराशिवकडे पाऊस होईल. बिदर, गुलबर्गाच्या काही भागांमध्ये थोडंसं पावसाची शक्यता आहे. बेळगावकडे सुद्धा थोडेसे ढग आहेत, पण आता हळूहळू विरून जाऊ लागलेले आहेत. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर तापमान सर्वात प्रथम मुंबई शहर उपनगर 37 अंश सेल्सिअस, खूप उष्ण आणि खूप दमट हवामान उद्या राहील. उष्णतेची लाट असल्यासारखी स्थिती पाहायला मिळेल. काळजी घ्या. त्यानंतर हे जे काही भाग आहेत ठाणे, पालघर, रायगडचे अंतर्गत भाग 42-44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाईल किंवा काही ठिकाणी 45 पर्यंत सुद्धा पोहोचू शकतं असं मॉडेल दाखवत आहेत. म्हणजे याही ठिकाणी, पण या ठिकाणची उष्णता खूप कोरडी उष्णता आहे आणि या ठिकाणी उष्णतेची लाट सदृश स्थिती पाहायला मिळेल.
तिकडे रत्नागिरी, रायगडचे किनारपट्टीचे भाग याही ठिकाणी 35-36 अंश सेल्सिअस म्हणजे खूप उष्ण आणि दमट हवामान राहील. सिंधुदुर्गच्या भागांमध्ये तापमान थोडंसं कमी राहील. साधारणतः 34-35 अंश सेल्सिअसच्या आसपास सध्या राहील असं दिसतंय. अंतर्गत भाग सिंधुदुर्गचे सुद्धा तापलेलेच राहतील. पुणे शहर 40 अंश सेल्सिअसच्या आसपास 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक जाऊ शकतं. त्यानंतर इकडे अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीचे काही भाग असतील. या ठिकाणी तापमान 44-45 अंश सेल्सिअस, जळगाव 44-45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. नागपूर, भंडारा, गोंदिया 43-44 अंश सेल्सिअस किंवा 45 पण सुद्धा एखाद्या ठिकाणी पोहोचेल. हिंगोली, नांदेड, परभणी तापमान ते 42-43 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर तापमान 42-43 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. धुळेचे काही भाग, नंदुरबारचे काही भाग, नाशिक पूर्व, अहिल्यानगर, सातारा, सांगली पूर्वेकडील काही भाग असले याही ठिकाणी तापमान साधारणतः आपल्याला 41 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त पाहायला मिळेल. 41 ते 43 अंश सेल्सिअस. नाशिक, सातारा, कोल्हापूर हा जो मध्यवर्ती महाराष्ट्राचा भाग आहे या ठिकाणचं तापमान 39-40 अंश सेल्सिअस किंवा एखाद्या ठिकाणी 40 प्लस सुद्धा जाण्याची शक्यता दिसत आहे. घाटात थोडंसं फक्त तापमान कमी राहील. आणि एवढंच नाही तर परवा रविवारी अजून जास्त तीव्र उष्णता. पुणे 41 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पोहोचेल. साताऱ्यातही बऱ्याच ठिकाणी तापमान 40 किंवा 41 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात मुंबईत उष्ण आणि दमट हवामान राहील, पण तापमान थोडंसं किंचितसं कमी होईल. पण अंतर्गत भागात रायगड, रत्नागिरीचे पर्यंत किंवा ठाणे, पालघरचे तापमान 43 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहील. विदर्भात हे जे काही भाग आहेत, विदर्भाचे बऱ्यापैकी भाग, या ठिकाणी तापमान साधारणतः आपल्याला 45 अंश सेल्सिअस किंवा एखाद्या ठिकाणी 46 अंश सेल्सिअसपर्यंत सुद्धा पोहोचलेलं पाहायला मिळेल. तर बऱ्यापैकी भागामध्ये 44 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील. मराठवाड्याचे पूर्वेकडील भाग 43-44, मराठवाड्याचे इतर भाग आणि मध्य महाराष्ट्राचे पूर्वेकडील भाग 42-43 काही ठिकाणी एखाद्या भागामध्ये 44 पर्यंत पोहोचू शकतं. जळगाव 45 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान जाण्याची शक्यता आहे. म्हणजे बऱ्याच भागांमध्ये तापमान हे वाढलेलं राहील. खूप तीव्र उष्णता आहे. काळजी घ्या. आणि पावसाचं जर बोलायचं झालं तर उद्याच्या दिवस पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाटाच्या आसपास गडगडाट झाला तर थोडाफार पाऊस होईल. उद्या, परवा आणि त्यानंतर सुद्धा पुणे, सातारा, कोल्हापूर घाटाच्या आसपास थोडीफार पावसाची शक्यता दिसते. पाऊस मोठ्या क्षेत्रावरती होण्याचा अंदाज नाही. त्यानंतर मराठवाडा विभागाचे दक्षिणेकडील भाग असतील, मध्य महाराष्ट्राचे काही भाग असतील किंवा इकडे कोकणातील भाग, स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडाफार गडगडाट होऊ शकतो. आणि पूर्व विदर्भात सुद्धा स्थानिक ढगनिर्मिती झाली तर पुढील 3 दिवसात गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात 27 तारखेला पूर्व विदर्भात गडगडाट होण्याची शक्यता थोडीशी अधिक दिसते. पण ते स्थानिक पातळीवरती ढगनिर्मिती होऊनच असेल. मोठ्या क्षेत्रावरती होईल असं सध्या दिसत नाही. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर अकोला, अमरावती, वर्धा उष्ण लाट, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी उष्ण आणि दमट हवामान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट, पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट, पुणे घाटमाथा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, हिंगोली हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. त्यानंतर 26 तारखेला अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर उष्ण लाट, ठाणे, रायगड उष्ण आणि दमट हवामान, पुणे पूर्व, पूर्व, सातारा घाटमाथा, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाथा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड उष्ण आणि दमट हवामान. सॉरी या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता. इतर ठिकाणी इशारे नाहीत आणि याही भागांमध्ये जरी इशारे नसले तरी उष्ण आणि दमट हवामान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे 26 तारखेला. दमट हवामानापेक्षा जास्त उष्णता खूप जास्त राहील. 27 तारखेला पाहिलं तर अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी उष्णतेची लाट. 28 तारखेला पाहिलं तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच काय बदल झाले तर याच यूट्यूब चॅनलवरती, फेसबुक पेजवरती अपडेट्स देण्यात येतील. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.